जगात भारी कोल्हापुरी आणि मी नेहमी या टॉपिकवरती म्हणजे रिसेंटलीच थोडंफार मी पुण्यातून जेव्हा कोल्हापूरला येतो आणि कोल्हापूरची डेव्हलपमेंट जेव्हा बघतो, कोल्हापूरचे हाल हे दिवसेंदिवस रोडच्या बाबतीमध्ये तर वाईटच होत चालले आहेत. हा जो रोड आहे, हा रंकाळा परिसरामधला रोड आहे. हा रोड इथून बसेस काही जातात, त्या आपल्या पेरीफेरीच्या गावांना जातात. रोडचे हाल जर तुम्ही बघितले, आता हे बघा, हा समोर माझ्या खड्डा आहे, हा खड्डा बघा. जर तुम्ही टू व्हीलरवरून दररोज प्रवास करत असाल तर याची 100% गॅरंटी आहे की तुम्हाला 1-2 वर्षामध्ये पाठीचे प्रॉब्लेम चालू होतील, मणक्याचे प्रॉब्लेम चालू होतील. मग तुम्ही हॉस्पिटलला जाल आणि हॉस्पिटलला डॉक्टरला पैसे देताना तुमची काचकूच वाचवूच चालू होईल. डॉक्टरच्या नावाने तुम्ही खडे फोडायला, हॉस्पिटलच्या नावाने खडे फोडायला चालू कराल. पण त्याचं मेन कारण जे आहे हे खड्ड्याचा रोड, याच्या बाबतीमध्ये तुम्ही एकदम असंवेदनशील आहात. याच्या बाबतीमध्ये ॲक्च्युली मला हा प्रॉब्लेम कळतो आहे की तुम्हालासुद्धा कन्फ्युजन आहे की या रोडच्या बाबतीमध्ये बोलायचं कुणाला म्हणजे तुम्ही जरी अवेअर झाला, तुम्ही दररोज जरी 2 माणसांना अवेअर केलं तर हळूहळू करून कोल्हापुरातली सगळी माणसं या प्रॉब्लेमबद्दल अवेअर होतील. सध्या काय झालं आहे, न्यूज चॅनल्सला एवढ्या न्यूज असतात, लोक त्या चॅनल्समध्ये एवढे बिझी आहेत की बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतःच्या आजूबाजू परिसरामध्ये काय चालू आहे याच्याबद्दल त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. स्वतःच्या लाईफमध्ये लोक एवढी बिझी आहेत, पण स्वतःच्या लाईफमध्ये बिझी असता हे जे ऑक्युपेशनल डिसीज या गोष्टींमुळे चालू होणार आहेत, ट्रॅव्हलिंगमुळं म्हणा किंवा या खड्ड्यांमुळं म्हणा, हे तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार आहेत. त्यामुळं पुढच्या अशाच एका एपिसोडमध्ये तुम्हाला आणि एका कोल्हापूरच्या रोडची परिस्थिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. थँक्यू.